नमस्कार मित्रांनो, प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण मोटरचं कनेक्शन कसं असतं, म्हणजे डेल्टा कनेक्शन कसं असते किंवा VFDवर कनेक्शन कसं असते ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो तुम्ही आता इथं पाहत आहात, ही क्रॉम्प्टन ग्यूजची मोटर आहे, 3 फेज इंडक्शन मोटर आहे. मित्रांनो, हे मोटरचं कनेक्शन आहे. आपल्या इथं टेक्निशियन आपलं इलेक्ट्रिशियन आपलं कनेक्शन काढत आहेत. अतिशय सॉफ्ट पद्धतीने हे कनेक्शन काढायचं असतं. मित्रांनो, तुम्ही अतिशय काळजीने काढायचं असतं, कारण की हे टर्मिनेशन बॉक्स आहे. मित्रांनो, ही UV U1 V2 W2 असं कनेक्शन असतं. हे कनेक्शन काढताना फार काळजी घ्यावी लागते. आपले रॅचेटच्या बॉक्सच्या साहाय्याने किंवा जे काही स्पॅनर आहेत त्याच्या साहाय्याने कनेक्शन काढत असतात. मित्रांनो, ही मोटर जी आहे ती आत्ता आपली स्टार डेल्टा मोटर आहे. आता ह्याचं स्मूथ ऑपरेशन करण्यासाठी आपण ह्याला VFDचा देखील वापर करतो, की त्यामुळे मोटरचं लोड कमी राहतो किंवा मोटरची लाईफ वाढते VFD असल्यामुळे. कारण की VFDवर आपण जेवढं तुम्हाला RPM लागेल तेवढा RPM तुम्ही ठेवू शकता, कमी करू शकता. तसं आता मोटरची ही नेम प्लेट आहे. मोटर ही 55 किलोवॅटची मोटर आहे मित्रांनो, आणि त्याचं HP जर आपण कन्वर्जन केलं तरी 75 HP मोटर आहे. त्याचा RPM 980 आहे. व्होल्टेज 415 व्होल्ट, म्हणजे ही 3 फेजची मोटर आहे. 415 व्होल्टेज ही 3 फेजमध्ये असते मित्रांनो. आता ह्या मोटरमध्ये बेरिंग, त्याला बेरिंग कितीची लागते ती बेरिंगची साईज देखील दिलेली असते, कारण की आपल्याला मोटर जर बेरिंग केल्यानंतर ती बेरिंगची साईज माहिती असणं गरजेचं आहे. बेरिंग साईज ह्याची ड्राईव्ह साईड असते, नॉन ड्राईव्ह साईडची 6318-C3 आणि 6318-C3 अशी बेरिंग बसते ह्याला. आणि बेरिंग कधी टाकतो आपण, वायडिंग वगैरे जळली असेल मोटरची, वायडिंग जळल्यानंतर ती ओपन केल्यानंतर बेरिंग वगैरे डिस्टर्ब होत असते. मग वायडिंग केल्यानंतर शक्यतो आपण रोटर काढतो त्यावेळेस आपण बेरिंगा टाकून घेतो, ड्राईव्ह साईडची नॉन ड्राईव्ह साईडची. ओके, तर त्याची फ्रेम, ही फ्रेमची ND 280 फ्रेम आहे. इफिशियन्सी मोटरची 93.50% आहे. PFचा म्हणजे पॉवर फॅक्टर, PF म्हणजे काय मित्रांनो, तर पॉवर फॅक्टर. ओके, पॉवर फॅक्टर हा 0.86 मध्ये असतो. पॉवर फॅक्टर एक त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे काही बऱ्याचशा आपल्या मित्रांना माहीत नसते की पॉवर फॅक्टर काय. ही पॉवर फॅक्टर फक्त नाव ऐकलेलं असते. पॉवर फॅक्टर म्हणजे काय, खरी पॉवर आणि खोटी पॉवर ही मराठीत सांगतो मित्रांनो. ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवर, म्हणजे त्यातनं ही पॉवर फॅक्टर काढला जातो. पॉवर फॅक्टर ही म्हणजे रेशो संकल्पना आहे मित्रांनो. ह्याच्यात काय लय मोठं असं रॉकेट सायन्स नाही काय, फक्त हे कळलं पाहिजे पॉवर फॅक्टर कसं काढतो आपण. तर रेशो असतो आणि त्यानुसार आपण काढला जातो. त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवल मित्रांनो पुढं. तर एक थोडक्यात पॉवर फॅक्टरचं तुम्हाला कळलंच असेल. आता ही मोटर आहे. आता मोटरला ग्रीस पण लागत असते, त्याच्या आपण बेरिंगांना ग्रीस जात असते. ती ग्रीस कुठलं लागते, किती लागते, 160 ग्रॅमचं ग्रीस लागते मित्रांनो. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं ग्रीसचा टाईप युनी REXN3 हे ग्रीस लागते. मोटरचं वजन आहे 670 किलोग्राम. ही मोटर आहे बघा. हे आपले इलेक्ट्रिशियन मोटरचं कनेक्शन रिमूव्ह करून घेतात व्यवस्थितरित्या. थोडासा मोटरला प्रॉब्लेम आला आहे. मोटरचे आता मेगर वगैरे घेतील. मेगरवर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मेगर कशी घ्यायची हा पण व्हिडिओ आपण टाकणार आहे. आणि ह्या मेगरचा म्हणजे बऱ्याचशा आपल्याला नवीन जे काय लोक असतात त्यांना पण समजून जाईल मेगर कशी असते. असे बरेचसे आपण व्हिडिओ टाकणार आहेत मित्रांनो. ही माहिती आजची कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.